बाळ सगुण गुणाचं बघा माझं बाळ यशोदा लय गुणाचं नाही का एक खोडी का सांगायला काय केलं गं कालवा करायला परवा आला आमच्या घरा दारी निजला होता म्हातारा 80 वर्षाचं म्हातारा दारात झोपलं होतं तुझा कृष्ण्या आला 80 लिटर ताकाचा डेरा उचलला म्हाताऱ्याच्या ढिरीवर दिशी फोडला उगं खाल्लं पिल्लं होतं म्हणून जगलं नाही तर कचकलं असतं तर यशोदा म्हणली काय पटतं का ग तुला काही बोलायला जिब्बी भाई का नाही अगं माझं लेकरू 5 वर्षाचे बाळ माझे गे अंगणी खेळ खेळी 5 वर्षाच्या लेकराला 80 लिटर ताकात उचलत असते वय काय बोलते का ऐकून घ्यायला म्हणून यशोदा म्हणली मा ती गवळण म्हणली माय 5 वर्षाच्या लेकराला डेरा उचलत नाही पण उचलला ही बी खरं माझ्या डोळ्यानं बघितलं यशोदा म्हणली उचलला असं नाही तर तुझ्या म्हाताऱ्याची ढिरी का ग म्हणली उगा नागाराच्या नागारा काही लोकांची ढिरीली मोठी असते तुम्हाला एक ढिरीवाला माणूस सांगतो पंढरपुरात एक ढिरीवाला माणूस आहे तुम्ही गेल्यावर बघा पंढरपुरामध्ये मी गाडीत बसून त्याच्याकडे बघत होतो त्याची एवढी ढिरी होती महाराज ती मोटरसायकलवर बसायला होती तेव्हा अगोदर ढिरी उचलून टाकीवर ठेवली अशी पुन्हा महागून पाड नाही पंढरपूरला आहे बरं का गेल्यावर बघा नाही तर देव बघायच्या सुरून ढिरीवाला हुडकीत बसतात पण हाय मोठा यशोदा म्हणली काय विकत सांगते माझं लेकरं तेवढ्या दुसरी गवळ म्हणली यशोदा बाकीचं सोड तुझ्या कृष्णा चोऱ्या करते हा पोरग चोऱ्या करायला नीट समजून काय चोरलं ग काय चोरलं लोणी चोरतोय हा माझ्या घरी 9 लाख गाई आहे लोण्याचा पुरे तुझे चोऱ्या आला चोरताय लोणी आम्ही बघितलंय यशोदा म्हणले जास्त बोलायचं नाही काही पुरावा आहे का पुरावा असला तर बोला आता नाही का पुरावा बर येऊ दे घरी नाही वडीत आणलं तर कोणा बोल नावाचे बोकळाबाईच नाही हेच म्हणाव दाखवते माझा हात जेव्हा ती बाई तन करायली हे ना असं बघितलं साडीच्या आडून म्हणला पेंद्या इकडे ती महागाल्याकडीची नदीवाली एक म्हणतात तिकडली तिकडं कुठं बघायला इथं पण नदीवाली गोकुळातलं सांगायला लयच लागली मला कालवा करायला जरा बघ रे म्हणला तिचं घर बघ तपास कर कोण कोण असते घरी पेंद्या तिच्या महाग हे पुढं येऊन दाखवते माझा हात बोकळाबाई म्हणते मला आतमध्ये गेली महाग बघितलं तर पेंद्या कशाला राहिला म्हणला घर बघायला तुलाच नंबर आहे म्हणला आता ते काटेच घेऊन आली येऊ दे म्हणजे कशाला हट्टंगड म्हणलं तर पुन्हा बोल पेंद्या पळपळ आला म्हणला कृष्ण बैले गवय दोघं तासात मला टिकवा ठिकाणी रुक्माई एक जावं इथे गावात दिलेले म्हणला घरी कोणी नसतंय पण हवाय मला वाटतं मूर्ती म्हणली भगवान म्हणजे तुला काय करायचं हा गावाचा नंबर पहिला गरीब तर आपल्याच म्हणला चल संध्याकाळी सगळ्या गोपाळांना घेतलं वाड्यामध्ये गेले काय खायचे तेवढं खाल्लं पेल्या भरलं का पोट झालं म्हणले देवा तुझी हे संगती झाली आमची झालं भरलं मग निघा तुम्ही निघा तू अरे म्हणलं जरा काम म्हणला ती उशाला काठी घेऊन झोपली तुला काय आम्हाला दाखव तुला सकाळी मजा सगळे बाहेर काढले आतमध्ये गेला जाताना 2 इंच घेऊन गेला खिशात म्हातारी झोपली जागून किती जागणार आहे म्हातारी झोपली होती म्हातारं झोपलं होतं म्हाताऱ्यानं रामायण टाकलं होतं दाढी लांब लचक त्या म्हातारीची इनी म्हाताऱ्याची दाढी दोघाची पक्की गाठ बांधली देवळीतला दिवा काढला तिथे 1 इंच ठेवला काडीपिटी काढली तिथे 1 इंच ठेवला आणि गेलं निघून आता त्या काळात गवळणी पहाटे उठायच्या सडा सामर्थ्यानं आंघोळ्या काढायला ते गवळण उठायला गेली जवा झटका बसला म्हाताऱ्याच्या दाढीला फक्त बुटेनात पण भलत कडकनाथ उलट्या हाताचा ठ्याका खळालीशी माझ्या दाढीवरती काय ते म्हणला ते आता मी कशाला दाढी ओढली तुम्हीच माझ्या इंगीला झटका आणलाय ते मला काय स्वप्नात आणला का बघितलं तर बापरे गाठ बसली गाठ अंधारात काय सुटला देवा कुठे देवळीत आहे जा घेऊन या जा एकटी कशी जाऊ म्हणली देवक बांधले उठा दोघं उठले तुम्ही तिकडला देवा घ्या मी इकडली काडी पिटी घेते दोघांनी दोन्हीकडे हात लावला तिथे काय होतं इंचू दोघाला ठणका माय म्हणले आपल्या घरात भूत घुसले इकडे तिकडे हात लावू नका दिवस उगूस तर असंच बसला आता ह्यांचं देवक उलट ती पुढं बसलं मांडे घालून आणि ते बाई पुढं मांडे घालून बसली आणि मागून दाढी धरून कारण ती होती 7 फूट आणि होतं 5 फूट आता पहाटाची वेळ थोडी डुकली लागतेच की तिला अशी डुकली लागली खेळा झटका बसायचा झोपडूक म्हणतोय लाद घाली प्याकडा ते म्हणजे आता काय म्हणला माझी दाढी उपटाली झोपती वाईट तेवढ्या दिवस उगवायला भगवान गावात आले कृष्ण ए पेंद्या बोबड्या चला कुठं बोकळाबाईच्या वाड्यावर फुकट पिक्चर
₹1 तिकीट नाही मला. चलो 500च्या 500 पोरं महाराज हुर्रे. सगळे आपल्या चढ्यावरी सारी जुन्या काळात बांधाच्या चढ्या असायच्या, लय मजा असायची. ते खाली एक कार्यक्रम करायचा, ते गाठ बांधलेली असे आणि टायमिंगला गाठ बसावी, मग तर लयच मजा यायची. ते जुन्या माणसाला माहिती जरा माहिती. आणि ते सगळी पोरं हुर्रे. बकोळाबाईच्या वाडीवर 500 पोरं, दरवाजा बंद. गावातला जावई म्हणला काय भानगडे, पोरं दारात आहेत. आमच्या सासूबाईने दरवाजा, जावई आला त्यानं दरवाजा वाजविला. आत्याबाई माय म्हणली जावई आला काही की आता. सासरा म्हणला असू दे जावई आपल्याच घरचा, उघड हळू दरवाजा उघड. ती तरी गाठ सोडी, हळू दरवाजा उघडला. पोरं अशी वाकून बा. कृष्ण म्हणला गडबड करायची नाही. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पिक्चर सुरू व्हायला उशीर झाला. मेकॅनिकल बोलावला, दुरुस्ती झाली की सिनेमा सुरू, तोपर्यंत बसा शांत सगळ्यांनी बघा. सगळे पोरं टकटका बघायली. त्याला हळू दरवाजा उघडला, जावायला मध्ये घेतलं, दरवाजा बंद केला. जावायनं बघितला जुम्मो को जुम्मा. जावया म्हणला सासूबाई लग्नामध्ये हळद किसका कमी पडला होता का काय. जावया जास्त बोलू नका, गाठ सोडायचं बघा. जावयानं प्रयत्न केला पण घाटबाई कोणाशी सुटे ना. जावई म्हणला त्या कृष्णाला काही म्हणलं होता का नंदाच्या पोराला. माय काल गेलते किंवा आता त्याचाच कार्यक्रम म्हणले हे सगळे. त्याच्याशिवाय काही गाठ सुटत आणा की त्याला बोलवून. ती याला मोकळाय का त्याच्या वाड्यावर जावं लागेल. कसं जायचं असंच डबल वरात. बाहेर 500 पाण्याचा मेंढ बाजा काय काळजी करू नका. दोघं उभा राहिले, दरवाजा उघडला. पोराने बघितलं, हुर्रे म्हणल्यावर बाई लाजली. ही मागून इकडं आला असं, कारण ती होतं 5 फूट आणि ही होती 7 फूट. इकडं बघितलं की इकडून दोडका फिरायचा. सगळ्या गावात मिरवणूक. भगवान परमात्मा अर्ध्या रस्त्यातून घरी गेले. मैया आई बाहेर बाहेर काय रे कृष्णा लय गंमत आली आहे. एक माणूस इंगीला धोका खेळायला म्हणला ये बाई. बघवा यशोदा माता बाहेर आली आणि बघायला यशोदा बी हसायला लागली. पण त्या गवळणीनं कृष्णाकडे बघितलं. एवढ्या बार जाऊ दे ना, पुन्हा नाही. काल कशी बांधून आणते म्हणलीस वडीत, कसं देवानं आणलं दोघाला वडीत. जाऊ दे एवढ्या बार जाऊ दे. शरणागती पत्कारली. पाहिल्याबरोबर बंधनापासून गाठ सुटली. गाठ सुटल्याबरोबर यशोदा म्हणाली कृष्णा तू बघितल्यावर गाठ सुटली, तुझ्याकडेच काहीतरी गोड आहे. हा याच्याकडेच काहीतरी आहे. हा त्या गवळीने सांगितलं यशोदे खरंच ग तुला वाटतंय पण यशोदे ग बाळ तुझा यशोदे ग बाळ तुझा वाजून गेला. आता बस कर याला जरा सांग समजून. भगवान यशोदा माता म्हणली बरं काळजी करू नका, याला आता रानातच पाठवते. उद्या जाई राना सवे घेऊन गोधना. भगवान परमात्म्याने गायी सोडल्या. यमुनेच्या काठावर गायी चालण्याकरता गेले आणि यमुनेच्या वाळवंटात आता त्याला काय करा, त्याला ह्या थोडं दही टाकायचं, जास्त टाकायचं नाही. हा गाडग्यात टाकले ना त्याला दाव आहे का बाला, दही भरले थोडं कमी करा, दही कमी करा. आणि दाव आहे का त्याला, असं इथं असं बांधावं लागेल. एक दाव आहे का बघा, नसलं तर टोपल्यात प्रसाद काढून ठेवा समोर. राहू द्या काही गाडग्याचं असं असं काही नाही. काय पडतं जमतंय. हा धरून फोडून चाल उचलून बांधायचं. पण आहे टाइम आणखी थोडा चाल व्हायची आणखी, तोपर्यंत तुम्ही तयारी करा. हा आणि मग वाळवंटामध्ये भगवंताने खेळायला सुरुवात केली. खेळ मांडीला वाळवंटी गा, खेळ मांडीला वाळवंटी
भाई वैष्णव भाई वैष्णव भाई रोदाभिमान केला पावटणी रोदाभिमान केला पावटणी कला गती पाई कला गती पाई कला गती पाई कला गती पाई वाळवंटामध्ये खेळायला सुरुवात केली. पहिला खेळ कुठला खेळला? चेंडू फळी, क्रिकेट. हा, क्रिकेट इंग्रजी बापाचा खेळ, आपला बाप खेळला अगोदर. चेंडू फळी म्हणजे काय? क्रिकेट. चेंडू कळंबाई झाडावर मारलं, काल्यावर्धन केलं. मग चेंडू फळीचा खेळ बाजूला काढला आणि मग दुसरा खेळ काढला. हा मामा पोरा, हा मामा पोरा, दमले पोरे. गोपाळ म्हणले खांदे भार पोटे भूक, काय खेळायाचे सुख. चला वळू गाई बैसू एके ठाई, हो केली वनवन पाय पिटी झाला सीन. गोपाळ म्हणले भगवान सगळ्या गाई आवडतात पण एक आवडत नाही. तुका म्हणे तुरा मनेरी. भगवान म्हणले काळजी करू नका. भगवंताने बासरी वाजवली आणि त्या छंदामध्ये भगवंताने काय केलं? शेवटच्या
भगवंताच्या भोवताली बसले, भगवान मध्यभागी उभा राहिले, सगळ्या शिदुऱ्या एकत्र केलेल्या आहेत. आजीवो साम्रावती काला पहावया इति देव विसरती देहभावा फुला. तुम्हाला काला नाही, टकटक माकड काल्याचे असे देवजडी झाले मासे. भगवान उभे राहिले, सगळ्या एकत्र केल्या शिदुऱ्या. विव्रज वेणुम जठर पटयो श्रंग भेत्रेचे कक्षे वामी पाणी मसर कवलम तथलानि अंगुलिषु तिष्ठन मध्य सुप्रेसुर दोहासय नरभविस्वे स्वये स्वर्गे लोके मिसति बुभुजे यज्ञ भुगबाल केली पुंडरी गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली दोन मिनिट शांत राहा. मायबाप, आपण भारताच्या भूमीत जन्माला आलो, भाग्यवान आहेत. हिंदू धर्मात जन्माला आलो, परम भाग्यवान आहेत. दुर्दैवाने आपल्या जाती पुष्कळ, संप्रदाय पुष्कळ, पंथ पुष्कळ. आपण आपल्या आपल्यात भांडत राहतो. पण याद राखा, आपण जर एकत्रित नाही आलो, धर्मभावाची जोपासना जर नाही केली, तर येणाऱ्या काळात रस्त्यानं फिरता यायचं नाही. परत एकदा छत्रपती शिवाजी महाराज जन्मण्याची वाट बघावी लागेल. एकत्रित या, धर्मभावाची जोपासना करा, लेकरावरती संस्कार करा. आज जगातला श्रीमंत माणूस पैशावाला नाही. ज्याची मुलं निर्व्यसनी आणि सदाचारी आहे तोच श्रीमंत आहे, आणि ज्याची मुलं व्यसनी आणि दुराचारी आहे त्याच्यासारखा दरिद्री मनुष्य जगात दुसरा कुणी नाही. म्हणून 5 मुद्दे मी नेहमी सांगतो. पहिला, सकाळी उठलो कपाळाला गंध लावा, कुठला बी लावा, काळा पिवळा जांभळा तांबडा मॅचिंग करून लावा, पण लावा. दुसरा नियम, रोज मंदिरात येऊन दर्शन करा. तिसरा,
आई वडिलांची सेवा करा. चौथा, घरातला आनंद महिला मंडळाच्या हातात आहे. कुठली का मुलगी सून म्हणून घरी येईना, त्या सुनावर मुलीसारखं प्रेम करा आणि त्याही सुनानं सासू सासरेवर आई वडिलासारखं प्रेम करावं, तर घरात आनंदी आनंद राहील. आणि पुढे महत्वाचा मुद्दा, देवानं सुंदर शरीर दिले, काही कायमचं दिलेलं नाही. मग दारू टाक, गांजा टाक, गुटखा टाक, हे काय घाण साठवायची जागा आहे का? मळीचं बॉयलर आहे, काही बी घाण वाटायला. मस्त निर्व्यसनी राहा, प्रसन्न राहा, एकत्रित या, एकमेकावर प्रेम करा आणि हसत हसत निघून जा. इथं कोण कायमचा राहायला आलाय? एक ना एक दिवस जावं लागणार आहे. आणि शेवटचा महत्वाचा मुद्दा, भगवंतानं सुंदर मुख दिलं, कशाला शिव्या द्यायला नाही, निंदा करायला. कोणी सांगितलं घरच्या भाकरी खाऊन गावातून धुणं धुवायला नाही दिलं? मग कमल मुख राम भजन को दिया. आणि चिंतन केलं तर चिंतामुक्त व्हाल, नाही चिंतन केलं की गौऱ्या रचले चिंता वाट बघायला लागली. एकदा हातवरी करा सर्व टाईट. हा, तुकाराम 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 धन्यवाद. प्रातिवार्षिक स्वरूपामध्ये या दिवसाची तिथी पकडून माग 7 दिवस सप्ताह करा. काल्याच्या या दिवशी सेवा करा आणि वार्षिक नेम आपण सर्वांनी सांभाळावा. भगवंताने आपल्याकडून हे कर्म करून घ्यावं अशी परमात्म्याकडे प्रार्थना करून मी थांबतो. जे विठ्ठल होईल, दहीहंडी फुटल, कुणी उठायचं नाही. आरती करून घेणार आम्ही, सगळ्यांनी खाली बसायचं आणि मग सत्काराचा कार्यक्रम होईल. जोपर्यंत सत्काराचा कार्यक्रम होत नाही तोपर्यंत कुणी जागा सोडायची नाही, सर्वांनी खाली बसून राहायचं. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. कुंडली डोळे हरी डोळे जय जय हो कंठी धरिला कृष्ण हे दुरी होतो ते गाते देवरे तुम्ही वारे दुरीकडे देवाती जागा ज्ञाने कंठी धरला कृष्ण मणी अवतार वाकोडी आवा
एकवावी माझ्या जन्मोजन्मी तुझा आवार करी संत सखे सर्व काळ भंडारीचा आवार करी चंद्रभागे स्नान भंडारीचा आवार करी एक प्रती आहे मजे तुका म्हणे आता अवतार तो होई या संताची मजरी ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा प्रसादाची वाट घ्यावी दोन्ही खाली बसा गुरुजी बघा आता सत्कार थोडे 10 मिनिटं कोणी उठायचं नाही हे सत्काराचा कार्यक्रम होईल नंतर पुंडलिक होईल आणि मग तर गुरुजी नियोजन सांगतील महिला मंडळाचे पंगत आणि मग ते माता माऊलीला ते जे आणलेले भेट वस्तू द्यायचे गुरुजी घ्या माहिती घ्या